नमस्कार मंडळी. आज मी बनवलेला आहे इथे वांग्याचं भरीत आणि भाकरीचा मस्तपैकी बेत. हे वांग्याचं भरीत अशा पद्धतीनं बनवलं तर सगळ्यांनाच आवडेल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. इथे 2 मोठ्या साईजचे वांगे कट करून त्याला थोडं तेल लावून व्यवस्थित भाजून घेतलेले आहे आणि तोपर्यंत वांगी थंडी होईपर्यंत काही भाज्या घेतलेल्या आहे. 1 टोमॅटो, अर्धी वाटी मटार, फुलकोबी, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, पातीचा कांदा आणि मेथी. ह्या सर्व भाज्या एक एक करून मी अगदी बारीक कापून घेतलेल्या आहे. इथे तोपर्यंत वांगी थंडी झालेली आहे. वांगी थंडी झाल्यावर साल काढून चमच्याने स्मॅश करून घेतलं. कढईत तेल गरम करून त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, हिरवी मिरची, पातीचा कांदा आणि मटार टाकून परतून घेतलं. त्यातच 1 ते 1.5 चमचा लाल तिखट भरीत म्हटलं की थोडं झणझणीतच छान वाटतं, म्हणून मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर टाकून परतून त्यात बारीक कापलेली फुलकोबी आणि मेथी, टोमॅटो टाकून झाकण ठेवून व्यवस्थित शिजू दिलं आणि नंतर तयार केलेलं भरीत त्यात टाकलं. चवीनुसार मीठ टाकून त्याला पण 1-2 मिनिटाची छान वाफ येऊ दिली. तोपर्यंत इथे मी भाकरीचं पीठ गरम पाण्याने व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे. त्यातला छोटा गोळा घेऊन पाण्याच्या सहाय्याने अगदी सॉफ्ट होईपर्यंत मळून इथे भाकरी थापून घेतलेली आहे आणि तव्यावर व्यवस्थित भाकरी भाजून घेतली. हे भरीत आणि भाकरी बघून तुम्हाला पण तोंडाला पाणी आलंय ना, तर तुम्ही पण हे भरीत नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं. तर त्यात भाज्या ॲड केल्याने त्याची पौष्टिकता पण वाढली आणि चव पण भन्नाट लागते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब आणि लाईक करायला वेळच कितीसा लागतो. तुमच्या एका सबस्क्राईब आणि लाईकमुळे खूप काही मोटिवेट करून जातं, म्हणून सबस्क्राईब आणि लाईक करायला कंजूशी करू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय. एन्जॉय.